आता पुढची बातमी बघूयात। अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीच्या हाती मोठं घबाड लागलंय। छापेमारीत ईडीला कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे मिळालेत। पुण्यातील प्रकाश पोफळेच्या घरातनं 42 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून प्रकाश पोफळे हे खरातचा सीए ललित पोफळेचे वडील आहेत। ईडीनं अशोक खरातची 2,50,00,000ची बँकेतली रक्कम देखील गोठवली आहे। बंधू अशोक खरात प्रकरणात काल ईडीनं नाशिक आणि पुण्यासह शिर्डीमध्ये छापेमारी केली। ईडीकडून नाशिकमध्ये 5 ठिकाणी तर शिर्डी आणि पुण्यासह 11 ठिकाणी सर्च ऑपरेशन करण्यात आलं। यावेळी ईडीकडनं बंधू अशोक खरातच्या प्रॉपर्टीची चौकशी करण्यात आली। खरातच्या ईशान्येश्वर मंदिर, नाशिक कार्यालय आणि शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनींची ईडीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एसआयटीच्या अधिकाऱ्यांसोबतच ईडीच्या पथकानं संयुक्त कारवाई केली। यावेळी ईडीच्या हाती मोठं घबाड लागलंय। ईडीला अशोक खरातच्या कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे मिळालेत। ईडीनं खरातची बँकेतील 2,50,00,000ची रक्कम गोठवली आहे। ईडीकडनं एक मर्सिडीज बेन्झ आणि क्रेटा गाडीही जप्त। 42 लाखांची रोकडही ईडीकडनं जप्त करण्यात आली आहे। प्रकाश पोफळेच्या पुण्यातल्या घरातनं रोकड जप्त केली गेली। प्रकाश पोफळे हे खरातचे सीए ललित पोफळेचे वडील। शिवनिका संस्थांच्या कार्यालयातनं ईडीकडनं महत्वाची कागदपत्र जप्त। शिवनिकाच्या कार्यालयातून ईडीनं 5 वर्षांचं बँक स्टेटमेंट घेतल्याची माहिती। खरातच्या 10 कोटींच्या मालमत्तेच्या कागदपत्रांच्या आधारे ओळख पटली। ईशान्येश्वर मंदिरातील पुजारी तसंच कर्मचाऱ्यांचीही ईडीकडनं चौकशी करण्यात आली। बंधू खरातनं कोट्यवधींची माया जमवली आणि हा आकडा 100 कोटींहून अधिक असल्यानं यात ईडीची एंट्री झाली। समता पतसंस्थेत अशोक खरात नॉमिनी असलेली 100 खाती असून या खात्यांवर 60 कोटींहून अधिकचा व्यवहार झाला। समता पतसंस्थेच्या राहता शाखेतही ईडीचं धाडसत्र पाहायला मिळालं। नाशिक, मिरगावसह राहता आणि शिर्डी परिसरात ईडीची कारवाई पाहायला मिळाली। ईडीसह बंधू खरातच्या मागे इन्कम टॅक्स देखील आहे। इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी खरातच्या घरी छापेमारी केली। आर्थिक गैरव्यवहारांसह बेनामी संपत्तीचा इन्कम टॅक्सकडनं तपास सुरू आहे। खरातच्या तृप्तबाला बंगल्यात ईडी आणि इन्कम टॅक्सच्या 2 पथकानं संयुक्त कारवाई केली।